नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। तर मित्रांनो, पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या वेळेपासून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट येत राहील। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे आणखीन छान छान अशाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचं प्रोत्साहन मिळत असतं, काम करण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं। त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या इतर मित्रपरिवाराबरोबर त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर सुद्धा शेअर करा, कारण ज्याप्रमाणे तुम्हाला आपल्या व्हिडिओचा आनंद घेता येतोय तसाच सगळ्यांनाच आपल्या या छान छान व्हिडिओंचा आनंद घेता यायला हवा। आपल्या चॅनलवरती बऱ्यापैकी सगळ्याच मालिका येत असतात, त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। ते सुद्धा अगदी बेसिकपासून आपण सगळी स्टोरी सांगत असतो। तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं की नानांनी आणि सुमित्रांनी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा घातली होती आणि ज्याच्यासाठी जानकीने नैवेद्य म्हणून पुरणपोळी बनवली होती। पण आता ऋषिकेश आणि जानकीसाठी पूजा ठेवली होती, त्यामुळे ऐश्वर्या ही काही खाली जेवायला आलेली नव्हती। आता ऐश्वर्या आलेली नसल्या कारणामुळे जानकी ही तिच्या खोलीमध्ये तिला पुरणपोळीचा प्रसाद देण्यासाठी आलेली असते। आता ऐश्वर्या तिलाच उलट ॲटिट्यूड दाखवायला लागते। ऐश्वर्या म्हणत असते, घरात गृहप्रवेश तर झाला, पण नानांना ढकलल्याचा आरोप अजून तुझ्यावरचा गेलेला नाही, हे विसरू नकोस। त्याबरोबर जानकी ही तिला सांगत असते, नाही विसरलेली आणि कधी विसरणारही नाही। प्रत्येक गोष्टीचा हिशोब मी व्यवस्थित चुकवणार आहे। तुला आता खूप काही सहन करायचं आहे, पण त्या अगोदर थोडं गोड पुरणपोळी खाऊन घे, हे घे, असं म्हणत जानकी स्वतःच्या हाताने आता ऐश्वर्याला पुरणपोळीचा घास भरवत असते। आता नालायक ऐश्वर्या पुरणपोळी खायला खूप नखरे दाखवत असते। मग काय, जानकी तिच्या स्टाईलने तिच्या तोंडात डायरेक्ट पुरणपोळीचा घास कोंबते आणि मग ती अख्खीच्या अख्खी पुरणपोळी उचलते, अशी गोळा करते हातामध्ये आणि ती सुद्धा ऐश्वर्याच्या तोंडामध्ये कोंबत असते। आता ऐश्वर्याच्या घशात काही ती पुरणपोळी जात नसते, तिचं तोंड तेवढं उघडत असतं आणि जानकी जबरदस्तीने तिच्या तोंडात अर्धी पुरणपोळी कोंबते, अर्धी पुरणपोळी बाहेर तशीच राहते आणि जानकी ही ऐश्वर्याला सांगत असते, जपून राहा, आता रात्रच नाही दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे। एवढं म्हटल्यानंतर आता जानकी ही तिच्या खोलीमधून बाहेर पडते। आता जानकीचा हा रौद्र अवतार बघून ऐश्वर्या थोडी घाबरते, पण मग काय, शेवटी ऐश्वर्याच ती पुन्हा स्वतःच्या खऱ्या रूपावर येते आणि म्हणायला लागते, हे ऐश्वर्या काय आहे हे अजूनही या जानकीला कळलेलं नाहीये। हिला काय वाटतं मी इतक्यात हार मानेन सुद्धा? अरे ही फक्त आत्ताशी या घरात आली आहे, हिला मी या घरात टिकून तर द्यायला हवं ना। काय म्हणाली होती ही नानांना, घरातलं सुख समृद्धी शांती सगळं परत आणणार, हरवलेलं सुख शोधून काढणार। मी असं काहीच होऊ देणार नाही। नाही जर ह्या पूर्ण रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त केलं ना, तर नाव नाही सांगणार, ऐश्वर्या बिके पाटील। आता मात्र ऐश्वर्या आपल्या वडिलांचं नाव मोठ्याने घेते आणि विचार करायला लागते, पण काय करू जेणेकरून या ऋषिकेश आणि जानकीला त्रास होईल, काय करू म्हणजे यांना वाईट वाटेल, पण या दोघांना तर कसलाच फरक पडत नाही। यांना मी एवढं रस्त्यावर आणलं, गरीब बनवलं, पण त्याच्याने सुद्धा यांच्यावर काही फरक पडला नाही। यांना गरीब करण्यासाठी, पुन्हा या घरातून हाकलण्यासाठी मी काय करू बरं? तर दुसरीकडे आता जानकीने सुद्धा ठरवलेलं आहे की आता ऐश्वर्याला पुरून उरायचं। आत्तापर्यंत तिने चांगलं रूप पाहिलं आहे माझं, पण आत्ता बस, आत्ता यापुढे ऐश्वर्या माझं रूप पाहिल ते खतरनाक असेल। अगदी तिने कधी विचारसुद्धा केला नसेल स्वप्नात की जानकी अशी असेल, असं आता मी तिला माझं रूप दाखवणार आहे, असं ती म्हणत असते। इतक्यात त्या ठिकाणी सौमित्र आणि अवंतिका आलेले असतात आणि आता सौमित्र आणि अवंतिका हे दोघंही जानकीला तिच्या या कामामध्ये मदत करायला तयार असतात, कारण आता ती म्हणत असते की ऐश्वर्याने खूप त्रास दिलाय वहिनी घरात सगळ्यांना, त्यामुळे आपण दोघींनी मिळून तिला चांगला धडा शिकवायचा आणि या सगळ्यात सौमीसुद्धा आपली मदत करेल, करशील ना सौमी? त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, हो मग नक्कीच करेन। आता माझ्या वकील बायकोने आणि हुशार वहिनीने जर ठरवलंय की त्या नालायक ऐश्वर्याला धडा शिकवायचा, तर मग तिला धडा तर शिकवावा लागेलच ना। त्याबरोबर जानकी म्हणत असते, नाही अवंतिका, यावेळेस जर मला कोणी साथ नाही ना दिली
तर त्या ऐश्वर्याला मी एकटीच पुरून उडेन. आत्तापर्यंत तिने शांत असलेली जानकी पाहिली आहे, घराची काळजी घेणारी, घर एकत्र बांधून ठेवणारी जानकी तिला दिसली आहे, शांत सौम्य आवाजात बोलणारी. पण आता ती या जानकीचं दुसरं रूप पाहिल, जे आजपर्यंत कोणी पाहिलंच नाही, कोणाला पाहण्याची मुळात गरजच पडली नाही. आज नाही जर हिला मी दाखवून दिलं ना की ही जानकी जसं कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहते, तशीच ही जानकी कुटुंबाकडे कुणी वाईट नजर करून बघितलं तर त्यांच्या मानेवर पायसुद्धा देते, तोवर मी तिला सोडणार नाही. त्याबरोबर आता इकडे अवंतिका म्हणत असते, वहिनी खरंच तुम्ही किती ग्रेट आहात, म्हणजे तुम्ही कुटुंबाची काळजी घेण्याबरोबर रौद्ररूपसुद्धा तुमचं आहे. त्याबरोबर लगेच जानकी तिला म्हणते, अवंतिका मी फक्त चिडणं सोडून दिलंय, मला राग येत नाही असं नाही ग. माझा नवरा हा चिडणारा होता, त्याचा शब्द हा खरा, त्याच्या शब्दाला या घरातच नाही तर अख्ख्या पंचक्रोशीत वजन होतं. मग जर मीच माझा आगाऊपणा दाखवला, मीच जर त्याच्या शब्दाच्या बाहेर गेले, तर मग कोण ठेवेल त्याचा मान, कोण ऐकेल त्याचं? प्रत्येकाला हेच वाटेल ना की ज्याचं स्वतःची बायको ऐकत नाही त्याला आपण काय म्हणून मान द्यायचा. म्हणून मी फक्त आगाऊपणा सोडून दिलाय, हट्टी वागणं बंद केलंय. पण मी हट्ट सोडलेलं नाही आहे. कधीतरी एकत्र बसू आपण, तेव्हा विचार तुझ्या ऋषिकेश दादांना, सांगतील तुला ते माझा जिद्दीपणा आणि माझी हट्टी असण्याची पद्धत. हट्ट जर मी कुठल्या गोष्टीचा धरला ना तर पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाही. आता बघितलंस ना, आईंना शब्द दिला होता की यांना घरात परत घेऊन येणार, आणलं की नाही. त्याबरोबर अवंतिका म्हणते, हो वहिनी खरंच तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही जे बोलता ना ते तुम्ही करून दाखवताच. जानकी म्हणत असते, आणि आत्ता मी बोलली आहे की मी ऐश्वर्याला सोडणार नाही, म्हणजे मी ऐश्वर्याला सोडणार नाहीच. आता ती माझ्यातला आगाऊपणा आणि माझ्यातला जिद्दीपणा बघणार आहे. जर नाही तिला पश्चाताप झाला ना या घरात लग्न करून आल्याचा किंवा या घराशी नातं जोडण्याचा, तर नाव नाही सांगणार जानकी ऋषिकेश रणदिवे. बघ आता तू मी कसं ऐश्वर्याला सरळ सुतासारखं करून काढते. ते पाणीसुद्धा मागणार नाही ती, अशी अवस्था करेन तिची. ते सुद्धा कोणत्याही प्रकाराने तिला न छळता फिजिकली तिला मी काहीसुद्धा त्रास देणार नाही, कारण तो गुन्हा आहे. पण नाही जर तिला मी सरळ केली ना सुतासारखी, तर नाव नाही सांगणार जानकी. आता जसं म्हटलं आहे तसं मी करून दाखवणार. नाही जर वर्षभराच्या आत सरळ केली ना ऐश्वर्याला, तर नाव नाही सांगणार जानकी. पुन्हा जानकी तेच वाक्य बोलते. त्याबरोबर आता अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही काही काळजीच करू नका, या सगळ्यात तुमची साथ मी देणार. आता इतके दिवस सौमीने मला इथं राहायला सांगितलं होतं, घराला सांभाळण्यासाठी, धीर देण्यासाठी, सावरण्यासाठी. तुम्ही नव्हतात म्हणून घराची काळजी घेण्यासाठी. पण आता तुम्ही घराची काळजी घेण्यासाठी परत आलेले आहात, त्यामुळे आता मला कसली काळजी नाही. पण आता मी सौमीला इथे घेऊन राहणार आहे, ते म्हणजे त्या ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी. काय म्हणते ती मला, डिनर सेट काय? आता नाही जर या डिनर सेटने तिची बँड वाजवली ना, तर नाव नाही सांगणार अवंतिका सौमित्र रणदिवे. त्याबरोबर आता दोन्ही जावांनी मस्त कंडी केलेली आहे ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी. तर सौमित्र हा दोघींना सुद्धा सांगत आहे, हो हो हो, पण जरा शांत पद्धतीने, चुकीचं असं काहीच वागू नका. वकील बायको ती ऐश्वर्या खूप नालायक आहे. तुम्ही तिच्या इतक्या नालायक बनून तिच्या इतक्या खालच्या पातळीला जाऊन कधीच नाही वागू शकत. आणि जानकी वहिनी तू, अगं तुला तर त्या ऐश्वर्याचं डावपेच समजणार नाही ग, तू खरंच खूप सरळ आणि साधी आहेस. त्यावर आता जानकी ही सौमित्रला सांगते, सौमित्र भाऊजी सरळ आणि साधं असणं याचा अर्थ असा होत नाही की आपण मूर्ख आहोत, समोरच्या व्यक्तीची चालरीत आपल्याला कळत नाही. सौमित्र म्हणतो, तसं नव्हतं मला म्हणायचं वहिनी. त्यावर जानकी म्हणते, तुम्हाला जे म्हणायचं आहे ते कळलं मला, तुम्ही माझ्या काळजीपोटीच बोलताय. त्याबरोबर लगेच अवंतिका म्हणते, सौमी त्या गोष्टीचं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. वहिनींना जरी त्या ऐश्वर्याचे नालायक डावपेच कळले नाही ना, तरी मी आहे ना, मला बरोबर सगळं समजणार. अरे शेवटी वकील आहे मी, आणि नामवंत वकिलाची बायको आणि एका नामवंत वकिलाची मुलगी आहे, हे विसरू नकोस. त्याबरोबर लगेचच सौमित्र, अवंतिका, जानकी सगळेच हसायला लागतात. तर आता जानकी ही सौमित्र आणि अवंतिकाला म्हणते, बरं पुरे झाले आता गप्पा, तुम्ही जा आणि तुमची खोली आवरून घ्या. रात्रीपासून खोली वापरायची आहे ना, मी सांगितलं होतं ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींना की तुमची खोली रिकामी करा. केली आहे ना खोली त्यांनी रिकामी, की पुन्हा डोस द्यावा लागेल?
त्याबरोबर लगेच अवंतिका म्हणते नाही नाही वहिनी केली आहे रिकामी. त्यावर जानकी म्हणते चला मग जा पटकन आणि खोली आवरायला लागा. त्याबरोबर लगेचच आता सौमित्रा आणि अवंतिका खोली लावायला तिकडनं निघून जातात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि असाच छान छान व्हिडिओंचा आनंद घेता येईल. आता तुम्हाला काय वाटतं, खरोखर जानकी ऐश्वर्याला पुरून उरणार का ऐश्वर्या नालायकपणे आणखीन काहीतरी नवीन कटकारस्थान रचणार आणि घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार? त्याचबरोबर आता ऋषिकेश हा सुमित्राला आई अशी हाक मारत नाही आहे, त्याने आई म्हणण्याचं बंद केलं आहे सुमित्राला. मग तो कधी सुमित्राला पुन्हा आई म्हणू शकेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.